भावानंच चला आज आपण चाललोय पंढरपूरला. आणि मित्रांनो ही जुनी गाडी जितेंद्रच्या घरी लावायची आहे आपल्या मित्राच्या, आणि तिथून त्याच्या गाडीवरती जायचं आहे पंढरपूरला. तर ओके मित्रांनो, चला आता आपण ही गाडी चालू करून फटाफट. ओके झाली आहे गाडी ऑलरेडी. चला मित्रांनो, ओके बाय. आता मला थोडा लेट झाला आहे बरं का जायला त्या जितेंद्रच्या घरी, आणि हे जुनी गाडी मी चालवतोय. अतिशय म्हणजे खराब झालेलं आहे. आमची सर्वात जास्त आधीची पहिली गाडी, दुसरी गाडी म्हणजे ही जुनी आमच्याकडे एक शाईन पण आहे, तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर आता आपण चालू आहे पंढरपूरला, आणि आता जितेंद्रच्या घरी ही गाडी लावून जितेंद्रची गाडी घ्यायची मी पाठीमाग सांगितलं तसं. तर लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करूया. त्यानं मला 9 वाजता यायला सांगितलेलं, पण आता इथंच वाजले 9:15. लय चौकट झाले. तर चला ओके. आता आपण बघा आता गावात जाणार आहोत 2 मिनिटामध्ये, आणि बघा मस्तपैकी चाललोय आता गावात. 2 मिनिटामध्ये गावात जातोय. पाठीमागे पण गाडी इथून वळायचं आहे आपल्याला. असं हे इथं लय बेकार रोड आहे. इथं जरा मोबाईल कशात ठेवतो बघा. अरे रे 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 रे, इथनं जा पडतंय. नाही 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 वाचलो बघा. ती हा इथून वाचलो आपण. तर असं द्या. ओके चला पटापट जाऊया आपण जितेंद्रच्या घरी. आता तिकडे जितेंद्रचं घर आहे. ओके चला. अरे रे कुत्री 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 आडवं पाडतात, मला पाडतात आज. हे आपली गाडी इथं लावायची आहे बघा. जितेंद्रसोबत जायचं. इकडं आपला गणेश ह्या गाडीवर शक्यतो जाऊ शकतो गेलो तर. हा नाही गणेश बरोबर आहे. इथं बघा आपल्या जितेंद्र भावाचं इथं दुकान आहे मोटरचं. कोणाची बिघडली असली तर घेऊन या. तर आता आपण जाऊया 5 मिनिटामध्ये. होय डायरेक्ट पंढरपूर. बरोबर आहे गणेश? बरोबर आहे. मी बी येणार. गणेश भाऊ आमचा येणार आहे. हा नाही गणेश भाऊ? क्लॅरिटी जरा कमी झाली रे. ब्राईटनेस वाढवलाय. बंद केली काय चालू केली काय चावीचा काही विषय नाही. हा नाही भावा? सेन्सर आहे तर बंद कर. चला मित्रांनो, आता बघा जितेंद्रची गाडी घेऊन चाललोय आम्ही. माझी गाडी इथं जितेंद्रच्या घरापुढे लावली बरं का. आणि इथं गणेश काय चल म्हणलं गणेशला, तर चल की भावाला का. हॅलो गणेश काय नको म्हणा लागले. तर बघा आता जितेंद्र सेटअप मस्तपैकी दिसायला लागले बघा. इकडं असं बघा सेटअप केलंय ना. त्याचा पण चॅनल आहे युट्यूबला बरं का, तुम्ही फॉलो करू शकताय. तर चला आता बघा जायचं मस्तपैकी आता मित्रांनो. तर इथं टॉप बॉक्सचा जागा आहे बघा. टॉप बॉक्स काय बसवून दाखवलं नाही गाड्यानं आपल्याला. चालतंय आता चाललो आपण गावामधून. गणेश जाऊ का भावा? चल म्हणलं तर लागा दोस्ता, चल म्हणलं तर चालतंय. चालतंय ओके. तर चला मित्रांनो आता गावात बघा मस्तपैकी चाललोय. हा सर हेच गावावरून जायचं काय? चालतंय. सोनू भाऊ काय लक्ष बघा. हे गाव आपलं छोटंसं. इकडं मराठी शाळा आहे बरं का गावची. मस्तपैकी राहून बघू शकता किती छान. ह्या शाळेत आम्ही 2 जण होतो ना. मंदिर हो का. आलो भाऊ माघारी. ते आपल्या राहुल भावाचं दुकान गेलं बघा जस्ट. इकडं मस्तपैकी गाव वातावरण आहे. गावाच्या बाहेर चालले इथं हेच गावला. हॅलो बाय. हे आमच्या गावचा टोल नाका आहे बघा. आणि आम्ही चाललोय गाडीवर. काय झालं बघा इथं मस्तपैकी. आता गाडी थांबली 1 मिनिट आमची इको, ज्यात मध्ये जितेंद्रची फॅमिली पंढरपूरला चालली. आम्ही पण थांबलो जस्ट इथं 1 मिनिट. ब्रह्मपुरी माचीवर गाव आहे बरं का पुढं. जुनं मंदिर आहे. ह्याच्यानंतर पूर्ण व्हिडिओ टाकतो बरं मी. खतरनाक व्हिडिओ आहे मस्तपैकी. बघा असल्या सेडन गाड्या भारी वाटते बरं का मला थोडा. नॉर्मली मित्रांनो ही गाडी 50च्या खाली तर कधी चालवत नाही बघा. नॉर्मली म्हणजे थोडं फास्ट स्पीड असते मस्तपैकी. ही बघा ही गाडी गेली. जितेंद्रची फॅमिली आहे बरं का. मध्ये पंढरपूरला चाललोय आम्ही सगळे. बघा राव माझे तर हालत बघू शकता. काय बघा आता 100 टच करून आली ती गाडी आमची. बघा राव मस्त.
हे भाई इथं लेफ्ट घ्यायचा बघा असा इकडं, सॉरी राईट घ्यायचा. राईट घेतल्यानंतर इकडं मित्रांनो पंढरपूरला एक अजून एक रोड, दोन रोड जाते, मेन एक हायवे आणि हे बघा मंगळवेढ्याच्या ब्रिज मध्ये आम्ही. आणि इकडून एक जाते बघा, हे बायपास आहे, हे पंढरपूरला असा वळून तिकडून जाते रोड. आणि इकडून पण इकडून मेन हायवेला जाते डायरेक्ट. तुम्हाला दाखवतो नंतर काय लय भारी बघा. चला यार मस्त पैकी. ओके चला ओके. ही आमची मंगळवेढा सिटी आहे बरं का. आणि मित्रांनो आमचं तालुका मोहोळ आहे आणि तालुका मोहोळ्याला आमचं काम असते सारखं मंगळवेढला बरं का. हे बघा मस्त पैकी यार, खतरनाक लेवलला विषय. हे काढ घेतो पण व्हिडिओ बघा मंगळवेढ्याचा, बघू शकता यार. आमचा तालुका मोहोळ आहे बरं का. आपण आमचं काम सगळं मंगळवेढ्याला असते. बघा राव विशेषतः ही बरं आमची, बघू शकता हे मंगळवेढा सिटी. आज काय ऊन नाही त्यामुळे काय चांगल्या क्लिपा निघत नाही. हे बघा श्री संत दामाजींचं मूर्ती आहे बरं का. खतरनाक लेवलचं ते इकडं कॉलेज वाटते कुठेतरी न्यू इंग्लिश स्कूल. बघू शकता बघू शकता. अरे इथं बस स्टँड आहे मस्तपैकी पुढं वगैरे. हे बघू शकता आमच्या मंगळवेढ्याचं बस स्टँड आहे बरं का. आणि इथं इको गाडी आपली पुढं आहे. तिकडे पेट्रोल पंप आहे, बस स्टँडच्या समोर पेट्रोल पंप आहे मस्तपैकी. आज आवाळ आलंय बरं का, ऊन नाही काय नाही, मस्त वाटायला लागले फिरण्यासाठी तर एकदम चिल्लमध्ये यार. तर चला अजून बाकी बाकी आपला प्रवासाची. चला इथं बघा जितेंद्र गाडी चालवायला लागल्या मस्तपैकी. मित्रांनो इथं पुढे एक लय खतरनाक मंदिर आहे बरं का, तुम्हाला दाखवतो बघा. मंगळवेढा पंढरपूर मेन आहे. आपण काय ह्यामध्ये जाणार नाही आता, इथं बघू शकताय. काय आतमध्ये आपण नाही जाणार आहे, पण मित्रांनो मी आज पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं बघा. अरे भाई सॉरी बघू शकताय तुम्ही, रिद्धी सिद्धीचं मंदिर आहे. आणि आपण काय आतमध्ये जाणार नाही, बघू शकताय. आपण टाकले पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तुम्ही इंस्टाला जाऊन बघू शकताय माझ्यावरला. लॉंग व्हिडिओ काय आपण टाकला नाहीये बघा. बंगलोर लोकांचे किती मस्त आहेत राहू. अरे यार कधी होणार असं आपण मोठं, कधी होणार आपण असं मोठं. चला चालते चाललो आता मंगळवेढ्यामध्ये आपण पोहोचतो बरं का. मला दोस्त दाखवणार आहे बरं का, चौथ्या घेरला गाडी किती असं किती फास्ट पळते दाखवणार आहे. ए भाई चौथ्या घेरला 81 87 88 91. साडी पुढं गाडी आहे त्यामुळं हळू घ्यायला लागली. आपला रोड नाही का मित्रांनो, सेकंड रोड आहे त्यामुळं जरा घेऊनच गाडी चालवायला लागते. लय फास्ट पण पळवून चालत नाही. पण चौथ्याला 91 गाडी घेतली बघा, चौथ्या घेरवर 91 हा यश झालता गाडीचा बरं का. बघा राव आता डायरेक्ट आपण जरा चौथ्या गेल्यावर दाखवणार आहे बघा. चला चाललो बाय चौथ्या गेल्यावर बघा. सिंगल रोड असल्यामुळे लय पळवून चालत नाही मित्रांनो, सिंगल रोड आहे, डबल रोड नाही इथं राईट. चौथ्या गेरवर गेली आलो मित्रांनो, पंढरपूर जवळ आलो. पंढरपूर जवळचा अनवली गाव आहे बघा. आणि बघायचा अनवलीमध्ये आलो. अनवली काय तर आहे बहुतेक. सॉरी एकलासपूर आहे मित्रांनो, मी वाचलं नाही बरं का, एकलासपूर आहे. सॉरी अरे लक्षातच नव्हतं रे बरं माझा. सॉरी मित्रांनो चुकून झालं, एकलासपूर. हो इथं दुकान होतं बघा इथं. हा ह्याचं दुकान होतं रे, इकडे दाखवतो जरा. मित्रांनो मस्त आहे बघा. आता पंढरपूर जवळ झालं आम्ही एकदम मस्त. आणि यार ह्या जुन्या रोडला किती हिरवगार असते साईडने बरं का, आयुष्यामध्ये यार असं बघून भारी वाटते बरं का, मस्त यार. आलो मित्रांनो आता गोपाळपूर मध्ये. 6 किलोमीटर राहिले. काय म्हटला दाखवत असं काय. गोपाळपूर मध्ये पंढरपूर फक्त 6 किलोमीटर. मित्रांनो चालला आता.
ती भरपूर वर्षांनी बैठ हा लय दिवसात आलो बरं मला कोकण तर पेट्रोलवरची नाही तर डिझेलवरची गाडी घ्या मित्रांनो. हे बघा सीएनजी पेट्रोल गाड्यांची लाईन बघा. सीएनजी भरण्यासाठी लय मोठी लाईन लागली आहे बघा. हायला एक तर पेट्रोल सीएनजी काय सॉरी पेट्रोल किंवा सीएनजी वरची घ्या. पेट्रोल सीएनजी वरची गाडी घेतली की काहीच खरं नाही मित्रांनो. सीएनजीचं पंप वाढवायला पाहिजे बरं का. मला वाटते भारत सरकारने आता काय ईव्हीचीच नवीन ईव्हीचं आल्यामुळे आता काय भारत सरकारलाच माहिती काय चालू आहे नेमकं. मला तर कायच कळलं नाही मित्रांनो. पेट्रोल पण वाढवायला लागले काय मलाच काय कळणार राव. लईच अवघड झाले. तर ओके चला आता पंढरपूरला पोहोचलोय मित्रांनो. जस्ट पंढरपूरला जस्ट पोहोचलोय बरं का. चला जाऊया आपण पुढं. आता पंढरपुरात पोहोचलोय बरं का. बघू शकताय आणि चौक कुठला आहे माता रमाई आंबेडकर चौक आहे बरं का. मला माहित नव्हता बरं का चौक. मी बघितलं नव्हता म्हणजे नाव कधी पण आज जस्ट नाव बघितलं बघा. हे मस्त पैकी यार. इकडे नगरपालिका आहे पंढरपूरची बरं का. माता रमाई आंबेडकरच्या चौकात थोडंच पुढं आले की हे लागते बघा मस्त पैकी यार. मस्त यार बघा. पंढरपूर शहर खतरनाक आहे रे भावांनो. मला इथनं जोडायचं होतं बरं का पण आम्ही मागं गेलतो. येत नाही आमची इको पुढं. इको दिसली का पुढं बघू शकता. शॉर्टकट घेतला वाटते बाळूने. शॉर्टकटच डायरेक्ट गेली बाळू. डेंजर खतरनाक. तर इथंच लावून आपण जाणार. इथं पोलीस वगैरे आहेत बघा मस्त मित्रांनो खतरनाक. पंढरपूरला मित्रांनो पांडुरंगाच्या दर्शनाला किती गर्दी आहे बघा. पूर्ण अशी लाईन 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 बघा. इथून असं बघू शकता पूर्ण असं लाईन 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 खतरनाक. पाठीमागे बी तुम्ही बघितलं असेल तर बघा पूर्ण असं लांबपर्यंत लाईन आहेत बरं का. पंढरपूरला दर्शनासाठी पांडुरंगाच्या पूर्ण अशा लाईन लाईन आहेत. गाडी कुठे घेऊन बघू शकता. आता गाडी कुठे लावायची नेमकं बघू शकता. लय लांब गर्दी आहे बरं का. खतरनाक विषय. कोण मी आलतो खरं. मी तिकडून आलतो र. तिकडचा रस्ता मला माहित नाही रे. बघू शकताय पूर्ण लाईन यार. आता आम्हाला टेन्शन झाले गाडी कुठे लावायची बरं का. रियालिटी परिस्थिती. तर मलाच काय कळणार कुठं लावावी. साईडला नदी. आपण डायरेक्ट बाहेर आलो भावान. रोडला आलो आपण. जाऊ चल पुढे सांगतो जरा. हे लांबपर्यंत लाईन आहे बघा. अशी लाईन बाग मंदिरापर्यंत आहे. मंदिर कुठं आहे नेमकं मलाच कळणार. गर्दी तिथं आज गर्दी काय बनगड रे. लय गर्दी आज पूर्ण राव. त्याला तुम्हाला नंतर दाखवतो. तोपर्यंत ओके टाटा. आता पोचलोय आम्ही मंगळवेढ्यात सॉरी पंढरपूरमध्ये. सॉरी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पंढरपूरला आलतो. आणि मित्रांनो बघू शकताय तुम्ही महाग किती मोठी लाईन आहे अशी. सारडा भवन म्हणून आहे काय मला माहीत नाही नेमकं पण बघू शकता इथं गाडी लावली आपली बरं का. भावा चल. हेल्मेटचा काय विषय गाडीतच ठेवायला पाहिजे होतं का. हेल्मेट गाडीतच ठेवायला पाहिजे होतं इकोमध्ये असं. हां जाऊया मग आता काय. आता हातात वागवायचं लय अवघड आहे. गाडीला ठेवायला पण जागा नाही. टॉप बॉक्स मंत्र आण म्हणलो. भावाने टॉप बॉक्स आणला नाही बघा भावाने. काय लागा भावा ब्रदर लय अवघड आहे बघा. असं द्या मग काय करायचं होतं. पुढं वागवत असलं तर वागव तू. पूर्ण नाही वागावं. तर केस बघा वाऱ्यानं भावानं गाडीची पळवली आज. केस जाऊया चल मग. गाडी घेऊन गाडी घेऊन जायचं बघा. या आमचं हेल्मेट हातातच आहे. आम्हाला टेन्शन झाले. हेल्मेटच आमचं चुकून आमच्या जवळ राहिलं. इकोमध्ये टाकायला पाहिजे होता. सगळे पूर्ण फॅमिली आली ती. कॅमेरा घे हातामध्ये. मग काय करायचं होतं ब्रदर. तर बघा बघूया आपण चाचा विकायला लागलेत केळे वगैरे मस्तपैकी. चल मग मस्तपैकी चल. चल लवकर माघारी जायचं असेल तर. आणि इकडे घेतो मी गाड्यांचा फास्ट माझ्याजवळ. तर ओके मित्रांनो चला भेटूया एकाच मिनिटामध्ये. इकडे बघा मित्रांनो सगळ्या वड्याच वड्या त्या बरं का. नाव आहे त्या सगळ्या. नावा समजणार नाही म्हणून वड्या म्हणलो. म्हणजे ह्यामधून बघा आपण जाऊ शकतो असं नदीमध्ये किंवा पड्याला ते विष्णू घाट धाम आहे वाटते तिकडे जाऊ शकतो आपण बघा. भले आमच्या इथं जवळच आहे पण जास्त काय माहिती नाही बरं का मित्रांनो. म्हणजे कधी जास्त येणं जाणं नसते. तेवढंच पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं ना नामदेव पारीतून चला असं टाईपमध्ये. हा नाही भावा
जास्त म्हणजे आम्ही नाही इकडे जास्त येत. हा जवळच आहे आम्हाला 40 किलोमीटर पण नाही एवढं असं असं असतं की जवळच्या माणसाला त्याची जाणीव नसते अशा प्रकारचं लोक तिकडे कोल्हापूर इकडं सातारा इकडं पुणे मुंबईची लोक येतात तिकडे लांब नाशिकला राहतो मी हा. तिकडे येते माणसं. मग काय अरे ते नाशिकचं मला काट पडलेलं गेल्या वेळेस व्हिडिओमध्ये आलं बघ आठवत तुला की नाशिकचं आहे म्हणलं नांदेडचं नाशिकचं एक माणूस होतं तिकडची माणसं इकडे येतील पण आम्ही इकडे येतो तर आज आलो आम्ही खास. हा खास आज जितेंद्र म्हणला अरे मी पण लई दिवस झालं गेलो नाही चल जाऊया म्हणला मी म्हणलं चलो भाई आपली फॅमिली पण आलो बाबा. काय हे जितेंद्र भाऊची फॅमिलीच गाव ना म्हणजे आपली फॅमिली तर यार हुडकून कंटाळा आला बघू शकतो आता त्या नावानं आम्ही तिकडे कृष्णा घाटी फिरून हे करणार आहे तिथं बघ आपली गाई हात लावूया थोडं लातबीत मारायची मारत नसते थोडा पाया पडायचं आणि इकडं 300 350 म्हणा लागली ती बघा इथं चला रे इकडं चला इथं बघा लोकांनी इथं शिवलिंग काय केले बघा महादेवाची पिंड बघू शकता इकडं पाण्यामधून आता जितेंद्र घेऊन चालला इकडं किती रुपये घेतलं रे किती रुपये घेतलं 350 तर चला बघा जितेंद्र 350 म्हणते अरे आता बोट लागा माझं हो इकडं आणा इकडे घेऊन या राव बघा 350 रुपये घेते ह्या नावामध्ये जायला बघा त्याने ओ इकडे या घेऊन या टाकलं तिकडं म्हणजे उगं वल्ल व्हायला बरोबर आहे भावा तर बघू शकता आता 350 रुपये घेतले चला हे नाही हे जितेंद्र जार घातले ते तुमच्यावर आहे हा हा असं आहे बरोबर तुमचा म्हणून आहे माहिती काय दोस्तच आहे आमचा दादा आहेत आता जस्ट नाव चालू केली म्हणजे हाताने जसं ती हे करायला काय नाव बघू शकताय आता पहिल्यांदाच बसलंय बरं का नाव अरे नाव साधी नाव आहे हाताने टाकलाय ती वल्ल्यानं टाकलाय वळवायला लागली ती बघा आणि इकडे बघा हे आमचा किशोर इकडे आपला जितेंद्र रील स्टार प्लस रायडर पहिल्यांदाच नाव मध्ये बसलंय बरं का मित्रांनो म्हणजे थोडी भीती पण वाटायली पण एवढं काय नाही लय जास्त पाणी नाही एवढं काय हा? थोडंच पाणी आहे. पहिल्यांदाच बसलंय बरं का नावामध्ये तर आम्हाला एवढं जास्त पाणी नाही. असं राऊंड मारून इकडे यायचं दर्शन असं करायचं तिकडे. हा. ते म्हणले तर तिकडून तर आपलं परत माघारी इकडे यायचं आहे आणायचं. पहिल्यांदाच बसलोय पण जरा थोडे पाणी लय नाही त्यामुळे टेन्शन नाही त्याच्यासाठी आपल्याला कसा अनुभव येतो बघू आपण. भाई बघू शकता इकडे काका बसलोय ए, असलं काय बोललो इकडे देवात असलं काय बोलायचं नसते चला आता बघा आपले काका आहेत नाव चालवा लागलेत मस्त पैकी वा बघा हे असलं प्लेटा खाली टाकल्या बघा बघा मस्त पैकी राव बघा चालली हळूहळू पुढं बघा आम्ही बघतो. काय टेन्शन घेऊ नका बायचा नाकाला खाणार बाई आधी नाक होतलेला बाय जोडले बाय ऑपरेशन करून सांग बाय त्यांना अरे पाठीमाग कुठे इकडे रिटर्न तिकडे बसणार आहे तुम्ही कोणाची न मागे बसा इथं जागा आहे अजून एवढं घर बसावं. चला भावानो पहिल्यांदाच नाव मध्ये चाललो आता बघा पुढची जर्नी चालू झाली बघा आता आमची नाव बघा ही मस्त पैकी इकडे बघ चालू झाली बघा इकडे डोळे इकडे बघ बघा सगळे अण्णा चालवायला लागलेत आपली नाव बघा शकता हळूहळू जाते आपल्या त्या काय कुठला एवढी कुठला घाट आहे रे होय हा कुठला घाट इकडे आहे बघ बघा मस्तपैकी चालू झाली हळूहळू बघा पाणी हाताला येते खाली जास्त वाकत नाही बघू शकता इकडे बघा सगळे मम्मी इकडे बघा सगळे आहे सगळे मागे इकडे बघ बघा चालली हळूहळू नाव आता तर तिकडून बघा तिकडं पुंडलिकाच्या देवापासून इकडून तर आलो कृष्णा घाट आहे ना तिकडं बघा बघा इकडं हे आलो इकडं बघा मी कृष्णा घाट म्हणत होते ह्याने आशाबाई घाट सांगितलं मला तर काय कळत नाही कुठला घाट आहे नेमका बघू शकताय अरे पॅन्टवरती माझी तशी खाली करतो थोडी ओली झाली ती बघा पॅन्ट आणि चेष्टा करायला बरं का बाबाचं वय चेष्टा एक कृष्णा घाट मी म्हणतोय कृष्णा घाट ह्याने म्हणते ते आशाबाई घाट पुन्हा तिकडे ले प्रभात घाट मित्रांनो मलाच काय कळणार कमेंटमध्ये तुम्ही सांगा बरं का कुठला घाट आहे काय घाट आहे मला काय कळणार पण म्हणताना कृष्णा घाटच म्हणते ती बहुतेक काय तर फिलिंग होती बरं का आमचा अनुभव बघू शकताय मस्तपैकी यार साधे नाव होतं प्रभुपात घाट आहे बहुतेक ही काय तर असा होय मित्रा कसं वाटलं तुला होय एक नंबर व्ह्यू आला का मस्त होय बोटीने येऊन कसं वाटलं पहिल्यांदा झालं तू कधी आलता ह्याच्या एक नंबर वाटलं बरं बोट ना ह्याच्या आधी कधी आलता का मस्त वाटलं एक नंबर मी तर पहिल्यांदा झालोय ही कोण माहिती का होय किशोर तू पहिल्यांदा आला कसं बोटी पहिल्यांदा बोटीमध्ये आले बरं मी पण हे पण जितेंद्र काय बसला होता वाटतंय का दादा सुद्धा पावसाळ्यात बसून असं आहे आईला पण एक्सपिरियन्स मस्त आलाय अरे भाई काठी जाऊ दे सिरियस होणार मारता बघा मित्रांनो मस्ती चेष्टा सगळं चाललंय भाऊ येतानाच बोट वाळवून आले बोटमध्ये ये सर बोट वाढली
बुटं घालायच्या आधीच काढली भावाने. तर चला आपण आता दर्शन घेऊया इकडं मस्तपैकी. गाईज वेलकम. वा वा वा. हो इथं कृष्णा चैतन्य चंद्रभागा मंदिर असं काय 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 नाव आहे ह्याचं. त्यामुळे तिथं कृष्णा घाट वगैरे असं म्हणत असतील. तिकडं भैया बसलाय. तर ओके चला काय पडलो तो मला नंतर आणखीन आणखीन काय 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 दाखवतो बघा मस्तपैकी. चला तिकडून इथपर्यंत आलो बघा. तिकडून आम्ही फोटो काढण्यासाठी लोकेशन खतरनाक आहे बरं का. हे खतरनाक लोकेशन आहे फोटो काढण्यासाठी. अरे काढतो की मग व्हिडिओ पहिल्यांदा काढावं म्हणलं. तर बघा इथं खतरनाक त्या आतमध्ये काढू यार तिकडे मस्त निघते बघा मस्तपैकी. आलो एक मिनटं. अन्न छत्र म्हणते हे जेवण चालू आहे. प्रसाद चालू आहे. हो इथं प्रसाद चालू आहे वाटतं देवाचा. इकडं प्रसाद चालू आहे बरं का. इकडं किती मोठं बांधले यार. प्रभुपाद घाट म्हणून आहे. लई मोठं बांधले मित्रांनो. खतरनाक विषय हे हो का. हे गणेशला काय तर काल म्हणत होतं गणेश येडा ही. बघू शकता यार लयच मोठा आहे बरं का. कुठल्या गावचं आहे. शरद दादा कोणतं पवार. शरद पवार कुठलाही गाव आहे. बारामती जाव आहे भावानं. होय बारामती जाव आहे. बारामती बाहेर गेला का. चला भावानं आता थोड्याफार पायऱ्या चढून आपण वरती आलोय. आता इथं बघा प्रभुपाद काय रे नाही मस्त आहे बघा. अरे इकडं काय एवढं काय खास म्हणजे नुसतं खाली जा. इकडं वरती आल्यासारखं वाटायला खूप भरपूर. तिकडं अन्न क्षेत्र चालू आहे वाटते तिकडं. आता इकडं बघा वरती अजून लेच काय काय भारी मोठं आहे बरं. इकडे बघा बिल्डिंगचा बांधतो चालू. बहुतेक तशीच बिल्डिंग त्या फोटोवर दिली तशीच यार हो का. अन्नक्षेत्र आहे की आजी. अन्नक्षेत्रामध्ये चाललो आहे आता आम्ही पंढरपूरला आल्यानंतर. बघू शकता हसायला लागली तेव्हा. काय रे देवाचा प्रसाद आहे. तेच की प्रसाद बरोबर आहे. हे तर काही जेवायसाठी नाही. आम्ही फक्त प्रसाद घ्यायला आलो आहे ना. बरोबर हां बरोबर आहे. तर बघू शकता प्रसादाला किती माणसं बसलेली बा प्रसाद घेण्यासाठी. आम्ही पण चाललो आता प्रसाद घ्यायला. चला हे तर बघा हे जितेंद्र या साईडला मी बसतो बघा. बस आहे नवनाथ. एक मिनटं जागा द्या गेला बसायला. बघा आता इथं बसलोय आम्ही वळे. राम राम हरे हरे आपण म्हणतो करा दोन्ही हातावर. हरे कृष्णा हरे कृष्णा. इथं आता आम्ही आलोय अन्नक्षेत्राच्या जवळ. इथं काय लिहिले बघा मंदिरच्या 10 मैलाच्या आत कोणी उपाशी राहणार नाही बघा. आतमध्ये तिकडं भोजन चालू आहे प्रसाद घेण्यासाठी. आम्ही इथं थांबलोय. भरपूर भक्त आहेत आणि चोरांपासून सावध राहावं बरं का इथं बघा. आता येईल थोड्या वेळात आमचा नंबर. तेव्हा जाऊ आम्ही आतमध्ये प्रसाद घेण्यासाठी. मित्रांनो आम्ही प्रसाद खाल्ला देवाचा आणि इथं बघा प्रसाद घेतला देवाचा. नंतर आम्ही झालं कृष्णा घाटावरनं म्हणजे काय नेमकं नाव प्रभुपाद घाट आहे बरं का. कृष्णा घाट पण म्हणते काय काय नंबर लागला आणि बघा बघू शकता अवघड आहे बघू शकता. बघा इथं आपली बोटमध्ये जा आता आपण मस्तपैकी बघा मस्तपैकी लागा. तर इथनं आता बोटनं जायचं बघा आपल्याला. मराठीतून माघारी आलो आपण किशोरभाई. चला आता आपण त्या साईडला जायचं आपल्याला. इथनं ह्या बोटनं ते कडल्या साईडला हा नाही किशोर. सगळे आली का बघा नाही तर कोणतं राहायचं. तिकडं जायचं आहेत ना. चालत बी जाऊ शकलो असतो आम्ही. पाणी एवढं काय नाही पण कशाला म्हणलं होय तेवढाच एक्सपिरियन्स बोटचा कधी पण पाहिजे. कोण आले मागणं हा काही आमचा अमित भाऊ आलाय. हे चला धन्यवाद अमित भाऊ धन्यवाद. चला आता बसूया आपण बोटेमध्ये. बघा आता आम्ही माघारी चाललोय बसून. होय जितेंद्र बाबा चालवले बोट चाललो आता माघारी आम्ही ह्या साईडला. ह्या कृष्णा घाटावरनं ह्या साईडला कृष्णा घाट म्हणतात प्रभुपाद घाट म्हणतात मला तर काय कळलं नाही एवढं. चाललो बघा ह्या साईडला आता मस्तपैकी. इकडे एक नाव चालू आहे. इकडे एक आमची एक मस्तपैकी. त्यांची कशी फास्ट चालली आहे मस्तपैकी. हे काय हो हे काय असते. मी लई नदीत बघितले. काय विषय आहे घर आहे का काय आतमध्ये. हो हे काय असते रस्त्यात लई नदीत बघितले मी.
काय असते मी असं लई नदीत बघितलं नदीत म्हणजे जर असं नदी म्हणजे समुद्र नद्यात बघितले असलं लई बरं का मी पण काय असते कळलंच नाही आजपर्यंत. ही बोट आहे बरं का एक प्रकारची चाल होय खतरनाक मग काय काय माहित बहुतेक तसंच काहीतरी सिस्टम आहे बरं का फिल्टरचं पाण्याचं काहीतरी सिस्टम आहे बहुत नदी मस्त पैकी इथं आम्ही बसलो होतो बघा खतरनाक लेवलचा विषय. मित्रांनो इथं बघा ही भक्त पुंडलिक भेटी ही केली आम्ही इथं दर्शन घेतलं. आणि मित्रांनो तुम्हाला एक मुद्दा सांगायचा म्हणजे तुम्ही जर पंढरपूरला कधी आला वोटिंगला कधी बसला बोटीत बसला तर मित्रांनो आधीच ठरवून हे करून ते व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्या ना भावा काय खरंच फसवते ती बरं का. हे आमच्यासोबत असाच किस्सा झाला बरं का मित्रांनो पुन्हा अवघं ती चंद्रबागेचं पाणी घ्या ती असं विसं कालवा तमाशा करते बरं का आधीच ठरवून तुम्ही हसून खरं आहे बरं हां हे काय म्हणते किशोर बघा येऊन असते ती पुन्हा अजून तमाशा करते ती उगा 50-100साठी 50-100साठी अडवून करते ती म्हणून बोटिंगला तुम्ही जात असाल देवाला इकडं तिकडं तर वोट घेतली तर तुम्ही ठरवून रेकॉर्डिंग करून घ्या होय बरोबर आहे उभं पुन्हा उगं समजलं ना एवढंच सांगत होतं संदेश मला. तर बघा आता आम्ही चाललोय बरं का पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आम्ही मस्तपैकी नदीत हे मंदिर आहे खतरनाक दाखवतो तुम्हाला एकदम प्राचीन बघा जुन्या पद्धतीचं नुसतं दगडात असं बांधलंय मंदिर बघा बघितलं का कुठल्या देवाला माहीत नाही पण इकडं ऑलमोस्ट सगळे अशी मंदिरच आहे ती बरं का इकडं पण कशाच तर मंदिरच आहे बघू शकताय तुम्ही जितेंद्र भाऊ बघा अजून इथनं लोकांची रांगच आहे बघा जायची दर्शनासाठी बघितलं होतं तुम्ही अजून काय लोकांची अजून म्हणजे दर्शनाला 1 ते 2 दिवस लागते एवढी गर्दी असते बरं का भयंकर मित्रांनो मागवा गर्दी चालू आहे सगळी गर्दी मस्तपैकी गर्दी इकडं बघा तिकडं मंदिरात जाते वाटते असं पांडुरंगाच्या मंदिरात विठ्ठलाच्या चाललोय आम्ही आता आम्ही थांबलोय बरं का इथं खेळण्याच्या दुकानात तर इथं बघायला लागले बघा बॅट इथं JCB लहानपणी असलेले खेळणी घेऊ वाटायची बरं का पण विषय काय असलं घेता येत नव्हती बॉल बेल बघा लहानपणी लय अवघड दिवस काय सांगू तुम्हाला लहानपणी असलं घेऊ वाटायचं पण घेता येत नव्हतं पैसे नसतं आता पैसे आहेत पण आता मन नाही घ्यायचं रे मन नाही. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हो इथनं जाते हो अजून रस्ता चालू जायची मागाशी दाखवलेला मी पूर्ण 1-2 दिवस लोकांचे हिर लागत नाही लयच अवघड आहे. आम्ही डायरेक्ट बाहेरनं दर्शन घेतलं होय मंदिराच्या बाहेरनं डायरेक्ट क्रिकेट लवरांसाठी बॅट मस्तपैकी 180 रुपयाला दादाने किंमत सांगितले घेणार होतो आपण पण सध्याला आपल्यात क्रिकेट खेळणार सुद्धा कोण नाही आहे आणि आम्ही पण खेळत नाही बरोबर आहे भावा अरे काव म्हणलं भावाला आपल्या लाकडी बॅट पण आहे बघा लाकडी बॅट आहे मला अडकवायला येत नाही रे भावाने आपल्या डायरेक्ट 6 गाड्या घेतल्या त्या बघा ह्यातनं खरेदी केले आता शोरूम टाकते वाटायला लागले मला बारक्या गाड्या धरे भावा हे दिदीला दाखवतो काय घेतलंय या बारकीनं काय घेतलंय पण बघू हे नंतर तसली ती भांडी कुंडी सामान घेतले काही बाबा होय भारे बंदूक काय कॅन्सल केली काय बंदूक घ्यायची होती ना बंदूक पण घेतली असं आहे बरं हे साईडला द्या मस्तपैकी चला मित्रांनो इथं बघा मोदीचं रेस्टॉरंट आहे मोदी स्वतः येऊन गेला वाटतं इथं काय माहित नाही मोदी रेस्टॉरंट मस्तपैकी मागं मोदी रेस्टॉरंट हो गाडी मस्तपैकी मोदी रेस्टॉरंट काका आता लिंबू सरबत करायला लागले ते चाललो आम्ही तर झालं फिरून मस्तपैकी तर लिंबू सरबत प्यावं म्हणलं मस्तपैकी एनर्जीसाठी तर काय स्प्राईट थम्सअप नाही प्यायला तर चालते पण लिंबू सरबत महत्त्वाचं असते लिंबू सरबत प्यायचं बघा ही लाईन आणखीन मागं तशी जाय बरं का लई मोठी लाईन आहे काय सांगू तुम्हाला 1.5-2 किलोमीटरची लाईन आहे आणि ही पोचत नाही ती लवकर 2-3 दिवस तर लागते लाईननं मी एकदा जिंदगीमध्ये दर्शन केलं तर लई दिवस झाले त्याला 4-5 वर्ष होऊन गेले असते कोरोनाच्या आधी तेव्हापासून लाईननं कधी नाही होय भावा अजून काय पाहिजे बघा बर्फ टाकला बघा मस्तपैकी गार चिल्ल झाले बघा तुकडा द्या एखादा येऊ त्याला बघा गार मस्तपैकी बर्फ मस्त वाटायला गार तोंडात हां 5 रुपये लिंबू बसते 5 रुपये लिंबू बसते मी अर्ध लिंबू टाकतो मस्त 2.5 रुपये आणि 2.5 रुपये साखर जात नाही किती किलो साखर मस्त साखर नाही 20 रुपये लिंबू सरबत घेतलाय बरं मस्तपैकी
बघा मस्तपैकी आता हा गार लागायला लागले बघ मस्तपैकी. इकडे जितेंद्र बी प्यायला लागलाय. हो जितेंद्र मस्त आहे बघ. बर्फ पण आहे बरं का आतमध्ये बघू शकता. आता बर्फ येऊन डायरेक्ट आम्ही शोरूमला जाणार आहे गाडी सर्व्हिसिंगला आणि डायरेक्ट तिथून घरी. ओके ए भावानो दर्शन झालं आमचं. चाललंय आता माघारी बघा. दर्शन झालं तेवढं तर गेलं नाही. बाहेरनं दर्शन घेतलं. रांग लय मोठी होती त्यामुळे मस्तपैकी जितेंद्र गाडी चालवत आहे. हे बसलोय मस्तपैकी राहू. चला रे गाईज चला. मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंतच होता बरं का. धन्यवाद थँक्यू बाय. आणि प्लीज मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जावा प्लीज. ठीक आहे सबस्क्राईब करून जावा मित्रांनो प्लीज.